हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग। तर आज आहे आमच्या घरी गणपतीचं जेवण, मसाला भात। तर आता मी मस्त हे फुलांचा हार बनवत आहे गणपतीसाठी। हार गिर बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो। आज मी नवीन एक रेसिपी बनवली आहे आमच्या गावाकडली, बोके। तर ते तुम्हाला दाखवतो बोके कसे राहते। तर बोके एक बोक्या खाणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात। चारुबाई नाही, चारुबाईची सून आहे। चारुबाई कुठे गेली? त्यांनी बाहेर गेले। आता तुम्हाला जावं लागते मसाला भात बनवायला। झाला का प्राची बेटा? हार खिशातच आणले बिलकुल। चल जिथे आता कसा थैली कुठून न्यायचं हे घे, जाऊ ठेवा मग। हो ठेवत याच्यात टाकू नाही। लेकिन एक सेकंड, कुठं कुठं आणून ठेवलाय? झालं न्यायचं रामकृष्ण हरी जय बजरंग। पप्पा मले हे घे 50 रुपये। 100 घे, 500 तुमच्याजवळ आहे का जी पप्पा? हा जोडलाय लय आहे का? मला द्या ना मग 500 रुपये। हो घे ना। मला मोबाईल घ्यायचा आहे। आणले पैसे तू? मग पैसे कुठून आणून रस्त्याने जाता जाता भेटले। चाल ना, माई उधळ घेतो। 10,000चा देत आहे ना? हो घेऊन घे। पैसे पाहिजे असेल तर मा पप्पा कोण घ्यायचा आहे जी पप्पा? हो. पप्पा जवळ किती पैसे आहे? पुष्कळ पुष्कळ। तर मित्रांनो, मी तर आंघोळ करतच आहे, कारण की यांचीच तयारी चालू आहे। पप्पा काय? तर मी मोबाईल घेऊन राहिलो, तर मग त्याचा फायनान्स येईल 6,000 रुपये देसान का? हो ना, हा देतो ना। खरंच देसान? हो 6,000 म्हणजे काय आपल्या? हं? हो ना, हा देतो म्हणते। 8 दिवसात 6,000 तुम्ही ना तर त्या माणसाने सांगितलं होतं कॅश मध्येच घेता। कॅशही देतो ना। या बाबूराव कसं तुले माहित आहे का? कॅश देते पाहिजे पप्पा। तर माझ्या पप्पा घेऊन देतो म्हणते, पण कधी मला म्हणत नाही का असं नाही घेऊन देत, कधी म्हणते घेऊनच देतो। पप्पा देऊ शकते, पण आता नाही देऊन मग माल निघाल्यावर देते। पप्पा देतो म्हणते पैसे। देऊ दे ना मग। 1.5 लाख रुपये लय नाही होत का? तू पैसे देतो शेतीला लावाले, तर तुला तर द्याच तर आज मेन गोष्ट म्हणजे राजूभाऊ प्रसाद देतात त्याच्याजवळले पैसे। तू काय तर ठेवत असतो पैसे? अरे बापरे, मस्त आहे पॉकेट ठेवायला तर। आंघोळ करा ना। तर राजूभाऊ प्रसाद घेऊन येतो म्हणते, आणि हे मांगा लावून राहिले अंगाले कवा पाणी लावता। लावतो ना राजूभाऊन तर पेढे आणले बा मस्त। तर मित्रांनो, मी पहिले आंघोळ करून घेतो, नाही तर मला हे आंघोळ करायच्या पहिलेच का नाही आरती करून घेते। ए चारू आई, काय हे आरती करू नको, जोपर्यंत माझी आंघोळ नाही होत तोपर्यंत आरती नको करू। चला आता आरती करतो, रप्पर रप्पर आरती म्हणतो। मी करतो आता आंघोळ आणि भेटूया आरतीच्या बाद। तर मित्रांनो, आता मस्त आंघोळ केली आहे मी ना, मस्त चांगला दिसत आहे ना। पप्पाजी इकडे आहे एक मिनिट, या पेढ्या देतो तुम्हाला। पोरगी येऊन राहिली, एवढे खुश नको आऊ। बोलो गजानन महाराज की जय। सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उडके डोराची, गजानन महाराज की जय। कापराची आरती करते प्रेमेशी हरिला, प्रेमे सद्गुरूला सच्चिदानंद रूप पाहता आनंद झाला। ज्ञान ज्योती लावणी आता कापूर काढीला भक्ती देऊन रूप पाहता आनंद। माता हो तुमच्या चरणी ठेवितो मी माता। अरे बापरे, झालं माझं रेडी? ठेव खाली। हे आमच्या इकडले बुके आहे। आहा, आता मस्त मी खातो बा। जेवण आमच्या घरचं आहे संध्याकाळी 5 वाजता। तर आपण काय काय होते, स्वयंपाकाची कशी तयारी होते ते सगळं पाहून, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, आता कापकूप करणं चालू आहे मसाला भाताची तयारी। आता गाजर कापत आहे मी, यांनी मस्त लसूण चिरलं का। तर हे काड्या आहे जाय लावाच्या, हे सुकू घातले, ओल्या असल्या तर मग पेटत नाही ना, म्हणून। तर पेस्ट वगैरे झालेला आहे मस्त बढिया। इकडं गंज वगैरे सगळं आणले आम्ही मस्त बढिया तिकडून। आणि एक गोष्ट, आमचं सॉन्ग आलाय इंस्टाग्रामवर, तर तुम्ही यूज करा इंस्टाग्रामवर हे गणपती राया। तर त्याला सर्च करायच्या वेळेस वैभव नाईक म्हणून सर्च करायचं, ते सॉन्ग येईल वैभव नाईक रिमिक्स म्हणून। तर ते सॉन्ग यूज करा, आणि ज्याने ज्याने त्या सॉन्गवर रील बनवली त्याची स्टोरी मी इंस्टाग्रामवर लावणार। तर लवकर जा आणि त्या सॉन्गला यूज करा आणि व्हिडिओ बनवा। आणि मस्त धुवा लागते म्हणते ते शॅम्पूचं काय, निरम्याचं पाणी होईल ना? निरम्याचं तेल। तर आता मी मांडत आहे चहा। खूपच थकली मी, कारण की बाबू तर आज देत आहे। खूपच पोट दुखत आहे।
पोट प्राचीचं खूप दुखत आहे. उद्या माझीवाली ताई येत आहे. झोप ना मग, तुला कोण म्हणते काम कर. कोणी म्हणत नाही तर काय. बाई इकडे मसाले काढून ठेवले आहे. हे लसणाचा पेस्ट, हे कांद्याचा, हे खोबरं गिबरं सगळं काढलं इथं. आता फक्त फोडणी द्यायचंच काम आहे. या इकडे तुम्हाला दाखवतो. आणि हे कायचं पेस्ट आहे? अजी ते गाजर आहे, गाजर आहे टाकणार आहे. ते काय दूध दूध आहे. हे चहा म्हणता म्हणतो का? आता बाया. कोणासाठी? हे बाया. हा चहा कोण कोण पिणार? हात वर करा. तू मोठी पेत का? हा बघ. ते काढावाला कुरकुरे नाही का, मुंगाची पापडचं आणायची. हो, आणतो. ते आहे दुकान, तर इथं आणायला जायचं. तेवढंच आहे दुकान. हा काय म्हणू? तू काय पाहिजे व? कुयरी. हा दिसली का? हे वय कुयरी. त्याला काय म्हणते? घेऊ माय कुयरी आणली. अरे कहना क्या चाहते हो? तर काय आणू प्राची? इकडे सांग डबल. मुंगाचा पापड. जोरात म्हण. मुंगाचा पापड. हिले पाहूनच राहिलो. हे मटकी दिसूनच नव्हती राहिली. मी तिथंच होते बसून. जोरात म्हण. बोकणे चालते का तुम्ही? दिसत नाही तुम्हाला आता मी? कुरकुऱ्याचं पुढे द्यावर काढावर. किती बोट लावायचे? 5 चुलीने लावायचे. बाबा होते म्हणजे ते नाही का भूतासोबत कुस्ती खेळ म्हणते. काही बी. हो ना, खरंच भूतासोबत कुस्ती खेळ. हो मोठे, खरी गोष्ट असेल. पहिलचे लोक खेळ म्हणते. भूतासोबत कुस्ती. सासूचा बाप खेळत होती वडगावले. हो का? भूतासोबत? हो पप्पा, भूतासोबत कुस्ती खेळली आहे पप्पा तुमच्या पप्पानं? गणपती बाप्पा. पण आमच्या लेकरासमोर नाही खायचं तंबाखू. आणि खाल्ला तर काय होते? नाही खायचा नाही. नाही खात. आमच्या लेकराला तसं सोडायला लागते. नाही 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 नाही, लेकराच्या समोर नाही खाणार, लपून खाणार. लपून खाणार. तसं नाही म्हणा. तुम्ही देता का मापाशी ठेवाले पैसे? मा आजी ना ते काढून मोठे होईपर्यंत त्या बाप देते काय कर रुपया, त्या बाप देते काय कर. तसं नसते. आजी नाही का तुम्ही? आजी वय म्हणूनच पैसे ठेवा लागते का बाबू? नातात मन असते. कोण जे कोण दिमाग खराब कायले करता? काढून कायले वाटीचं तर मायावाला पाडून टाकेन मुकर जात. माया पोराला अशी बोलशील तर सोडून द्यायला लावीन. मग काय करशील? सोडलं तुम्ही? लागन का मला सोडल्यावर? दुसरी दिन करून. हो सुंदर म्हणा. डोमडा आहे का? हिरा आहे म्हटलं, हिरा. चमकणार वाला. चमकत दूर से देखा तो हीरा ना रहता, पास जाके तो टकला ना रहता. साजरा आहे मा पोराचं. मग तू आहे का हे चपट्या नाकाची? नाकानच होते का? तू दिसत अशी नाही दिसली तरी तू दिसणार असा. इले घेऊ लागते म्हणते, तिचा भाऊ घेऊ पाहिजे. तर मित्रांनो आता बस स्वयंपाकाची तयारी चालूच आहे. आता सगळं मस्त व्यवस्थित. दे ना मा भावले चहा. दे ना मा भावले चहा. चहा आहे ना? दे ना मग. चहा फेकला? आईनं फेकून दिला चहा. घ्या. अशी तर हे पोरगी. घ्या तराशी ते म्हणता. दिला बा मा भावाले चाय. का पाणीच टाकून दिलं? काही सांगता नाही पाहिजे बा, बरोबर पेजो. अब काय केलं असतं बघ तू ना. थांबतात नाकाले काय झालं? हा तर पहिले आता हे पाणी गरम होत आहे. आता मग याच्यात मसाला टाकन. मसाला टाकायचा राहील. तर माझ्या हे नवसाचा गणपती आहे म्हणते बा, असं हे घरचे लोक म्हणते. म्हणजे जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून हे लोक गणपती का म्हटलं दाढी नाही आहे? दाढी हाय का मा पोराले? हो ना, हा एवढी चांगली दाढी. आहे पण दिसत नाही. ताना आहे का मा पोरगा? दिसत नाही. मग कसं काय झालं बा? ताना नाही तर आठवते का एवढं? आठवते म्हटलं म्हणजे नवसाचा. ब्रश हातात, तूप हातात, सारं हातात. तर बायको कायच्यासाठी केली बाय? लागते रडून. रडायचं नाही, आई बापानं दिलं तसं तुले राहा लागते. मग तर हे गरम पाणी काढून घेत आहे. तर मसाले आहे एक एक नेऊन देतो त्यांच्या जवळ. एवढं टाका लागते आहे ना. तर तेल एका साईडनं गेला आहे तर इकडून कव्हर लावा लागते. पाहिजे बरं. प्राची तू कितली शिकली सवरली व? तुमच्यापेक्षा 1.5 पट जास्त. हे मटकी कुठं चालली का आता? कुठं चालली व? गोलनिंबाचा पाला. कुठं आहे?
अरे बापरे, आपल्या घरी लागला. हो का, मला माहितच नव्हतं. लय मोठा आण म्हणते ना, एवढूस घेऊन आली मटकी वाणाची. येता मी तोडून मी धुका, तू धुता. मी धुतो ना, तुम्ही काय धुता? जास्त वाकत नको जेवण प्राची, मी धुतो. तुला काका आवडते का काकू आवडते? काकू. हे ना, म्हणजे काका काहीच कामाचा नाही वाटते. एवढा काका खायला आणते, हे आणते. पण मला काकूच आवडते. तर आम्हाला नातू होईल का नातीन होईल? आपल्या घरचे रे खरंच हो बाई. तर आम्ही आलो सुंदरबाईच्या इथं, ज्यांच्या इथं महालक्ष्मी बसल्या होत्या ना, त्यांच्या इथं. तर त्यांचं लुगडं पडलाय, तर ते वेचून राहिली प्राची. खेड्यातले येडे, पिंपरीतले. हो का, काय आणलं बापा हिनं? काय आणलं? भेंडीची भाजी, लोणचं. तू काय जेवतच राहतं का हो? यांच्या घरी आल्यावर यांच्या इथं जेवण सगळे येते का? जेवणच करत राहतं? जेव द्या ना, काय धाकता मला. हो का, धाकता म्हणते का? मी खाऊ का मग एखादा घास? आता का तुम्ही कोण जेवण राहिले? बोके खाल्ले ना, बोक. जेवतो आणि एक घास तर खाऊन पाहतो. वाव, टेस्टी. हे आले, हे येणार होत आहे. आता भातावर नजर टाकू नका, पहिले सांगत. काय हो बाई? आ काय ले? हे खाऊ घालत. हा, आता काकू आता पाहते बाबू कोणत्या याच्यात आहे, बाई कोणत्या याच्यात आहे, सांग कोणत्या याच्यात आहे? याच्यात काय आहे? बाबू. आणि त्याच्यात बाई. ठीक आहे, असं तर हे पाहून घेऊ. तर पहा, आता मी वाटाणे भात बनवला आहे. खूप थकली मी आता. अरे बाप, वटाणे भात कलरचा झाला आमची. आणि इकडे कढी बी झाली आहे. आरतीमध्ये मस्त मोदक वगैरे बनवलेले आहे, कारण की आज गणपतीचं जेवण आहे, त्यामुळे मोदक वगैरे बनवले आणि लाडू आणि ही मोदक बनवलेले आहे. तर आता मसाला भात काढणं चालू आहे आणि इकडं पंगत वाढणार आहे डायरेक्ट. पाहुणे मंडळी केव्हा बोलवायची आहे प्राची? बोलतो काय? गेले बलवाले. तर आता पाहुणे मंडळीला वाढत आहे. हे आमचे इथचे मोठे गेस्ट आहे. वाढणारे झाले जास्त आणि खाणारे झाले कमी. तर आता 9वा दिवस आहे गणपतीचा. तर 9 दिवस एवढे चांगले गेले. तर आता एकदम म्हणजे आता उद्या जर गणपती बाप्पाचं विसर्जन झालं तर मग जमणार नाही आम्हाला, म्हणजे एकदम सुनं सुनं वाटेल. गणपतीची बाबू बोट दुखत आहे. काय झालं? मी कधी जेवतो, मला भूक लागते. स्टार्ट. तर पहा, आता आम्ही गणपतीचा गुढी पाहणार आहे. प्राची जेवली का इंडिया नाही? इज माय कंट्री, पिंपरी इज माय गाव, वैभव इज माय नवरा, बाबू इज माय बाबू. अरे बाप. स्टार्ट. 3-3 गिलास घेऊन राहिले तुम्ही? नाही तर काय, एक कढीले आणि एक पोहेले पाण्याले. म्हणजे कढी पिऊन राहिले गिलास भर? मग नाही तर का, आता शेवटला मी संपन्न ना कढी. तर मित्रांनो, जेवण मस्त व्यवस्थित झालं. तर सगळे लोक जेवून गेले. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.